तुम्ही रोज सकाळी ग्रीन टी पिता का? लिव्हर डिटॉक्ससाठी चांगली आहे म्हणून, डिटॉक्स होते म्हणून. मला नक्कीच तुम्हाला सांगायला आवडेल की येस, उत्तम आहे. पण एक GI आणि लिव्हर सर्जन म्हणून मी एक सत्य तुम्हाला सांगणार आहे आणि कदाचित ही गोष्ट तुम्हाला सरप्राईज करेल. लिव्हर डिटॉक्स म्हणजे काय? ॲक्च्युली तुमचा लिव्हर हा 24 तास, 7 दिवस आणि 12ही महिने स्वतःच डिटॉक्स करत असतो. कुठल्याही टी शिवाय, कुठल्याही ज्यूस शिवाय, कुठल्याही सप्लिमेंट शिवाय. लिव्हरला डिटॉक्स करण्यासाठी बाहेरून युजली काहीही लागत नाही. तो तुमच्या शरीरातला सगळ्यात पॉवरफुल असा फिल्टर आहे. मग ग्रीन टीबद्दल खरं काय आहे? ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट आहेत. कॅप्सेसिन म्हणतो आपण त्याला. 1 किंवा 2 कप रोज घ्याल तर सहसा काही त्रास होत नाही. दिस इज फेअर. पण जेव्हा लोक दिवसाला 4, 5, 6 कप घेतात किंवा कॉन्सन्ट्रेटेड ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट सप्लिमेंट म्हणून घेतात, तेव्हा त्याच कॅटेटसिन लिव्हरला डायरेक्टली डॅमेज करतात. ह्याला ग्रीन टी इंड्यूस्ड लिव्हर इंजुरी असं म्हणतात. हे मेडिकल लिटरेचरमध्ये डॉक्युमेंटेड आहे. आपल्या देशातनं, जपानमधनं, युरोपमधनं सगळ्या ठिकाणून केस रिपोर्ट्स आहेत जे पब्लिश्ड आहेत. माझ्या ओपीडीमध्ये एक 34 वर्षाची महिला आली होती. काही कारण नसताना लिव्हर एन्झाईम्स, जसं मी मागच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलं, AST आणि ALT खूप वाढलेले होते. आम्ही 6 महिने वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन केले. शेवटी डिस्कशनमध्ये एक साधा प्रश्न विचारला, तुम्ही कुठली हेल्थ सप्लिमेंट घेताय का? उत्तर आलं हो, की मी रोज 5 कप स्ट्रॉंग ग्रीन टी आणि 1 ग्रीन टी कॅप्सूल एक्स्ट्रॅक्ट म्हणून घेते डिटॉक्स करण्यासाठी. आम्ही ग्रीन टीचं एवढं एक्सेसिव्ह कन्झम्पशन बंद केलं. 3 महिन्यात लिव्हर एन्झाईम नॉर्मल झाले. दुसरं काहीही केलेलं नाही. तर मग तुम्ही म्हणाल, ग्रीन टी पूर्णपणे बंद करायची का? नाही. मी म्हणेन 1 किंवा 2 कप घेऊ शकता. अँटीऑक्सिडंटचा तो सोर्स आहे. 2 कपपर्यंत ठीक आहे. पण 4-5 कप, 6 कप आणि त्यातल्या त्यात कॉन्सन्ट्रेटेड ग्रीन टी एक्स्ट्रॅक्ट घेऊ नका. कारण तुमच्या लिव्हरला डिटॉक्स करण्याची कुठलीही गरज नाही. तो आधीच करतोय, रोज करतोय, वर्षानुवर्ष झाले करतोय. आणखी असे बरेच मिथ्स आहेत ज्याबद्दल आपण दर आठवड्याला गट टॉकमध्ये बोलूया. तर आत्ताच गट टॉकला सबस्क्राईब करा. थँक्यू.